आवाज मानदेशाचा। नरवणे खून प्रकरणातील अटकेत असलेल्या मायलेकींना पोलिसांनी न्यायालयापुढे हजर केलं होतं। त्या दोघींना 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान पोलिसांनी फलटण येथून 3 संशयितांना ताब्यात घेतलं आहे, तर आणखी 2 संशयितांना बारामती येथून ताब्यात घेतलंय। या प्रकरणी आतापर्यंत 7 जणांना ताब्यात घेतलंय। यात 2 अल्पवयीन संशयित आहेत। आरोपींची नावे रोशनी पवार राहणार सातारा, पार्वती माने राहणार नरवणे, सागर माने राहणार मांडवे, सलमान मलबारी रोडक पंजाबी दोघेही राहणार बारामती, तर 2 अल्पवयीन संशयित आहेत अशी आरोपींची नावे। याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवार दिनांक 18 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास योगेश सुरेश पवार वय वर्ष 28 राहणार गोंदवले बुद्रुक याला रोशनी विठ्ठल माने हिनं नरवणे येथे बोलावून घेऊन आई पार्वती विठ्ठल माने आणि अन्य साथीदारांच्या मदतीने मारहाण केली होती। यामध्ये योगेशचा खून झाला। संशयितांनी योगेशचा मृतदेह त्याच्या कारमध्ये ठेवून ती कॅनॉनमध्ये ढकलण्यात आली होती। या घटनेचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी रोशनी पवार आणि पार्वती माने या मायलेकींना मुंबई येथून अटक केली होती। त्यांना सोमवार दिनांक 24 मार्च रोजी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान दहिवडी पोलिसांनी या प्रकरणी आणखी 5 ताब्यात घेतले, त्यातील 2 संशयित अल्पवयीन आहेत अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिली आहे। या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, डीवायएसपी अश्विनी शेंडगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पोलीस हवालदार श्रीनिवास साणफ, रवींद्र खाडे, तनुजा खाडे, अजिनाथ नरबट, गणेश खाडे, महेंद्र खाडे, मनोज जाधव, सचिन साळुंके, राजू कांबळे, हासन तडवी, मंगेश महाडिक यांनी केला आहे। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।